राम राम जय खानदेश. या शहरना मधमा या लोकसनी झाड इथला प्रॉपर ठेवलेत. आपल्याकडे लोक वावरना मधमा झाड तोड टाकतस. आता वावर मागा जागा कमी रास का नाही, जमीन बी कमी नाही राहत लोकसकडे, तरी बी एक झाड मुळे कितलं पिकाडले तिने एक झाड माग काही नाही, पण तरी बी तोड टाकतस. म्हणजे विचार करा तुम्ही, असं नाहीये की मी आपला लोकसल्या नावं ठिराणू, पण वस्तुस्थिती आहे जे सत्य ते आपण म्हणतस ना, पाणी ना दुष्काळ पडी गे, आई हुई गे ते हुई गे. काबर की झाडं आपण तोडता गेलेत, असं नाही की तोड राहणो तोडता गेलेत आपण, त्यामुळे आधीपासून पाणी नाही इथला दुष्काळ पडस आपल्याकडे. अजून बी टाइम आहे. जर आपली इच्छा आहे की पुढल्या पिढ्यास ना आयुष्य खराब निवाल पाहिजे, तर तुम्ही झाडं लावा, म्हणजे पुढलासले काम पडतील. शिकले असण्याकडून या घरना समोर झाडं तोडतात नाही, आपण वावरस मा बी ठेवतात नाही. वावर मा कोणती जागानी कमी पडी असं आपल्या लोकच ना मंदू काढा नाही किंवा असं म्हणावाला बिलकुल येतो नाहीये, पण खरंच येते. म्हणजे त्यासले माहिती आहे की आपण कुठेतरी चुकी न करानोत, पण तरी त्या करतील. आपण दुष्काळ गैरा जास्त देख राहतो, काबर की उंडा लागताच आपल्या गाडावर टाक्या ठेवण्या पडतेस वगैरे, म्हणजे ते चालू असं आणि ते सवय पड झाले लोकसले. पण जर तुम्ही इच्छा आहे की पुढल्या पिढीले तो त्रास व्हायला नाही पाहिजे पाणी ना वगैरे, तर आतापासून आपले झाडं लावणं पडतील. काबर की ते आपले पुढे काम पडेल. जेसने तोडात तेसने तोडात, पण तुम्ही बंद कर द्या. युट्यूब वर भी पूरा व्हिडिओ तुमले देखायला भेटी जाईन, तर व्हिडिओ पुरा देखत जा आणि भरभरीसन लोकसले बी शेअर करत जा, म्हणजे लोक बी मन सोबत जगतील. तर नॉर्वे या देशमधलं ट्रॉन्थेम हे शहर तुमले कसं वाटणं कमेंट करी नक्की सांगा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढला व्हिडिओ मला लवकरच भेटतो. जय खानदेश.